नमस्कार मंडळी. काल माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये न्यूट्रिशन डे होता. त्यामुळे त्यांना लंच बॉक्समध्ये न्यूट्रिशियस फूड द्यायचं होतं. तर त्याकरिता मी साफ करून धुतलेली पालक मिक्सरच्या पॉटमध्ये घातली आणि त्यामध्ये आलं, मिरची आणि कोथिंबीर घालून त्याची पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 कप कणिक घेतली. त्यामध्ये तीळ घालून घेतली. ओवा हातावर कुस्करून घातला. मीठ घालून घेतलं आणि त्यामध्ये तुपाचं मोहन घालून घेतलं आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये तयार करून घेतलेली पालकाची प्युरी घालून त्याचा गोळा तयार करून घेतला. यामध्ये पाण्याचा वगैरे वापर मी केलेला नाही आहे. त्या प्युरीमध्येच ही पूर्ण कणिक भिजवून घेतलेली आहे. असा सॉफ्टसा गोळा तयार केल्यानंतर त्याला मुरण्याकरिता बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर एका बाउलमध्ये पनीर घालून घेतलं. त्यानंतर गाजर, उकडून घेतलेला बटाटा घालून घेतला. 1 हिरवी मिरची घालून घेतली. त्यानंतर भरपूर कोथिंबीर घातली. अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून घेतली आणि चाट मसाला घालून घेतला आणि चवीनुसार मग मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. तुम्हाला जे हव्यात त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. आता इथे हे मी स्टफिंग तयार करून घेतलं. त्यानंतर जो गोळा तयार करून घेतला होता त्यामधला एक गोळा घेतला आणि त्याची पोळी लाटून घेतली. थोडी पातळ अशी पोळी लाटून घेतल्यानंतर आता जे स्टफिंग तयार केलं होतं ते यावर घालून घ्यायचं. आता हे स्टफिंग घालून घेतल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हा पराठा तुम्ही बनवू शकता. तर मी इथे ट्रायंगल बनवला आहे. तुम्ही स्क्वेअर, राऊंड कोणत्याही आकाराचा पराठा इथे बनवू शकता. तर मी इथे हा ट्रायंगल पराठा तयार केल्यानंतर त्याला हलक्या हाताने थोडं पुन्हा लाटून घेतलेलं आहे. त्यामुळे आतमध्ये जे सारण भरले गेलेलं आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरते. आता तयार झालेला पराठा गरम तव्यावर घालून त्याला दोन्ही साईडनी खमंग भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर दोन्ही साईडनी छान तूप लावून घ्यायचं आणि पुन्हा दोन्ही साईडनी त्याला भाजून घ्यायचं. तर इथे अशा प्रकारे हा छान खरपूस भाजून घेतलेला पराठा तयार झालेला आहे. असे सगळे पराठे मी भाजून घेतलेले आहे. तर इथे हा न्यूट्रिशियस लंच बॉक्स माझ्या मुलांसाठी तयार झालेला आहे. मुलांना तर हा पराठा खूप आवडला. मग तुम्ही कसली वाट बघताय? मी भेटते तुम्हाला नवीन रेसिपीसोबत. तुम्ही मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.